काय मंडळी, झालं का घराच्या जाळ्या जळमट काढून कपाट साफ करून? दिवाळीची तयारी म्हणजे मजाच वेगळी. साफसफाई झाली की लगेच पुढचा आठवडा कपड्यांच्या शॉपिंगसाठी. आणि कपड्यांच्या शॉपिंगसाठी पुणेकर कुठे जातात तर लक्ष्मी रोड आणि बोहरीआळीमध्ये. पुरुषांची शॉपिंग एकदम सोफिस्टिकेटेड. दुकानाच्या बाहेर पुतळ्याला लावलेला ड्रेस दुकानात जायच्या आधीच सिलेक्ट करायचा. आतमध्ये जाऊन दुकानवाल्याला बोट दाखवून फक्त आपल्या मापाचं दे एवढेच म्हणायचे. 10 मिनिटात 2 ड्रेस घ्यायचे आणि बाहेर निघायचे. पण महिला मंडळ या बाबतीत आतंकवाद्यांपेक्षा कमी नाही. 16 दुकानं फिरून 5.5 तास घालवून दुकानातले सगळे रॅक गाद्यांवर ओतून 2 साड्या घ्यायच्या. आणि घरी आल्यानंतर हे समजते की 401 नंबर फ्लॅट मधल्या पाटील वहिनींनी पण सेम साडी आणली आहे. त्यानंतर 2 दिवस नवऱ्याचे कान चावायचे. बघा, तुम्हाला बोलले होते मी, अजून 2-4 दुकानं बघितले असते तर काहीतरी वेगळे मिळाले असते. काही नाही हो, घरोघरी मातीच्या चुली. या प्रोसेसमध्ये सर्वात मोठी अडचण म्हणजे लक्ष्मी रोड आणि बोहरीआळीमध्ये पार्किंग शोधायची. जो माणूस इथे पार्किंग शोधून गाडी लावतो त्याची शॉपिंग एका दिवसात होत नाही. कारण मुलचंद पासून जर पार्किंग शोधायला सुरुवात केली तर कुठेतरी विजय टॉकीज जवळ पार्किंग मिळण्याची शक्यता असते. आणि ती पण शक्यता असते बरं का. बरं, मुलचंद पासून विजय टॉकीज पर्यंत जाताना पार्किंग जवळ थांबलेल्या 100 लोकांना विचारायचे, काढताय का, काढताय का? ते पण म्हणतात नाही, लावतोय लावतोय. दोघांनी पण मनातल्या मनात एकमेकांना शिव्या द्यायच्या आणि शेवटी पार्किंग करायची नदी पात्रात आणि तिथून रिक्षा करून यायचे पुन्हा मुलचंद चौकात. या प्रोसेसमध्ये 4 पैसे वाचवायला गेलेला माणूस 2000 एक्स्ट्रा खर्च करून येतो. त्यातले 1000 घरी जाताना हॉटेलची बिलच असते. कारण घरी 11 वाजता पोहोचल्यावर मॅडम स्वयंपाक थोडी बनवणार आहेत. शिवणेवरून लक्ष्मी रोडला खरेदी करून आलेल्या माणसाला एवढा सगळा उद्योग करून दुसऱ्या दिवशी समजते की जे कपडे आपण घेऊन आलो ते तर वारजेच्या दुकानाबाहेर पण लटकत आहेत. या सगळ्या प्रॉब्लेम पासून वाचायचे असेल ना तर माझा एक सल्ला ऐका. जो जिथे राहतोय ना त्याने तिथूनच शॉपिंग करा. आपल्या गल्ली बोळ्यातल्या दुकानवाल्यांचा पण धंदा होऊ द्या आणि या ट्रॅफिक आणि पार्किंगच्या प्रॉब्लेममुळे आपल्या मेंदूची कलई होण्यापासून वाचा. आणि मालक, माझं दिवाळी बोनस, मालक सबस्क्राईब करून जावा मालक.